अमरावती भाजीपाला बाजारात शेतकऱ्यांची मोठी लूट थांबवण्यासाठी आता शेतकरी आक्रमक झालेत। भाजीपाला विक्रीवर आकारली जाणारी तब्बल 10% दलाली तात्काळ बंद करा आणि शेजारच्या गुजरात राज्याप्रमाणे दलालीची रक्कम शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करा, अशी थेट मागणी अमरावतीच्या शेतकऱ्यांनी केली आहे। या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं असून येत्या 15 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। पाहुयात यावर थेट शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे। आम्ही जे इथं आलेलो आहे, हे शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवण्यासाठी इथं आलेलो आहे। एक म्हणजे आम्ही जेवढे काही आहे हे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे। जे आम्ही भाजीपाला एपीएमसी अमरावती मार्केटमध्ये नेतो, त्यामध्ये शेतकऱ्यांपासून 10% दलाली घेतली जाते। ती दलाली बंद करण्यासाठी व दलाली घेतलेली पाहिजे, यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। ज्याप्रमाणे गुजरातमध्ये दलाली ही खरीददारापासून घेतली जाते, त्याचप्रमाणे अमरावतीत ही दलाली ही खरीददारापासून व व्यापाऱ्यापासून घेतली गेली पाहिजे। दुसरं म्हणजे बियाणे व खते, त्यावर औषध, यावर ज्या एमआरपी आहे, एमआरपी वर पॅरामीटर लावण्यात यावं। कारण 200 रुपये मार्केटमध्ये भेटणारी जी वस्तू आहे, तिच्यावर 10 ते 20% पट हे म्हणजे 200 रुपयामध्ये जर जे वस्तू आपल्याला भेटून राहिली, त्या वस्तूवर 2000, 1500 अशी एमआरपी दिली जाते। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होते। ती लूट थांबवण्यासाठी व ह्या दोन्ही मागणीवर प्रशासनाचा जागा करण्यासाठी व लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलं। अमरावती बाजार समितीमध्ये जेव्हा तुम्ही तुमचा माल घेऊन जातो, जेवढे काही दलाल आहे, जे भाजी मार्केटमध्ये तिथं आहे, लायसन धारक दलाल, जेवढे सगळ्या इकडे आम्ही सर्व इकडे टाकून पाहिलं आहे। पर्सनली नाव घेता नाही येत, कारण सगळे एकाचं नाव एक घेत असलं तर एकाचं नाव घेतलं असतं, पण सर्रास ही 10%, पहिले 8% होती, आता 10% झाली आहे। दलाली मोठ्या प्रमाणात आहे आणि हमाली आज 10 किलोचं जरी पन्नी नेली तिथं, तर 5 रुपये हे हमाली घेतली जाते। स्वतः शेतकऱ्यांना काढल्यानंतरही हमाली तिथं घेतली जाते। म्हणजे एखादी गाडी जर आली, शेतकऱ्यांना खाली केली, ते गाडी खाली केल्यानंतर शेतकऱ्याजवळून ते दलाली घेत, म्हणजे शेतकऱ्याजवळून ते हमाली काढल्या जाते तिथं। तर हे शेतकऱ्याची जी होणारी लूट आहे, हे तात्काळ प्रशासनानं त्यांच्यावर जबाबदारी टाकून बंद करण्यात येईल।